महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला अटक झाली। अशोक खरात सोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आणि हे प्रकरण अखेर रुपाली चाकणकर यांना चांगलंच भोवलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे आपला राजीनामा दिलाय। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरातच्या श्री शिवनिका संस्थांमध्ये विश्वस्त आहेत। तसेच खरातचे पाद्यपूजा करताना त्यांच्यावर छत्री धरतानाचे चाकणकर यांची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आणि त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी सुरू केली। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर अखेर चाकणकर यांना आपला राजीनामा देणं भाग पडले। कॅप्टन खरात त्याच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्याच्यावर झालेल्या आरोपाबाबत मला कल्पना नाही। आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निपक्षपणे चौकशी करतील। पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे असे सांगून चाकणकर यांनी या प्रकरणापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता, पण अखेर त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागले। आता या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा अशी मागणी विरोधकाकडून होत असून यानंतर पुढे काय घडामोडी घडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले।